यांची जी भावनात्मक लोकप्रियता होती रील्सच्या मीडियममधून, तर ती सुद्धा हळूहळू कमी होताना दिसते. कारण की एका वेळेनंतर बरेचशा अशा काही गोष्टी होतात जिथे लोकांना त्यांची परीक्षा, आपण ज्याला म्हणतो ना की ॲक्शन रिॲक्शन, या दोन्ही समोर असतात आणि त्यातनं हळूहळू 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 तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण कमी व्हायला लागतं. आणि नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कधी कधी काही निर्णय चुकलेत, ज्याचा निर्णय किंवा ज्या निर्णयाचा नफा तोटा हा थेट लोकांना झाला आहे. आणि त्यातनं त्यांचे जे लोकप्रियतेचे जे मुख्य कारण होतं की त्यांची जी आक्रमकता होती ती लोकांना फसवी खोटी वाटायला लागली, किंवा ते जे निर्णय घेतात तर ते निर्णयसुद्धा कुठेतरी पूर्णतः राजकीय आणि स्वार्थी वाटायला लागले. आता यातनं होईल काय, तर संघटनेच्या स्तरावर जे काही बदल होतील, मंत्रिमंडळाच्या स्तरावर जे काही बदल होतील ते खूप निर्णायक असतील. कारण की ते नेत्याच्या लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन पक्षाने गरजेपोटी केलेले असतील. आणि यातनंच कदाचित काँग्रेसच्या अमित शहा म्हणून किंवा संघटनेमध्ये एक कुशल संघटक किंवा एक रुबाबदार, आपण ज्याला म्हणतो असा नेता म्हणून, किंवा एक आपण ज्याला म्हणतो ट्रबल शूटर, संकटमोचक जर आपल्या मराठीत सांगायचं झालं तर, असा व्यक्ती ज्याचा संघटनेवर सुद्धा, ज्याच्या शब्दाला मान्यता असेल, किंवा त्यांनी जर काही संघटनेत एखादा पद दिलं, काही निर्णय घेतला, किंवा काही एखादा मोठा विषय सोडवण्याचा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, अशा स्वरूपामध्ये एक. आणि दुसरं म्हणजे एक त्यांची जी लोकप्रियता आहे तिची पूर्णतः अजून चाचपणी झालेली नाही आहे, किंवा लोकांमध्ये क्युरिओसिटी आहे. तर यातनंच कदाचित प्रियंका गांधी यांची राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस त्यांना एक वेगळी भूमिका देऊ शकतं, किंवा वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची निवड होऊ शकते. मग ती संघटनेमध्ये होती की एखाद्या राज्याचं, त्यांना UP सारखं राज्य आहे तिथे मुख्यमंत्रीपदाचा फेस केलं जातं, किंवा महासंघटक बनवलं जातं, किंवा आपण ज्याला म्हणतो की जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन, जे काँग्रेसमधलं 2 नंबरचं महत्त्वाचं पद आहे, त्यावर त्यांची नियुक्ती होते. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या शक्यता आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की संघटनेच्या स्तरावर असो, पक्षाचं जे नॅरेटिव्ह आहे, परसेप्शन आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की व्हर्च्युअल कॅम्पेन आहे, कदाचित त्यामध्ये सुद्धा प्रियंका गांधी यांना एक महत्त्वाची भूमिका देण्यात येऊ शकते, किंवा त्यांची काँग्रेसकडून निवड करण्यात येऊ शकते.